अक्षरशः इथून पाण्यातून वाफा येते। आता हे हात लावायच्या पण लायकीचं नाही राहिलेले, पूर्ण गरम पाणी आहे। पूर्ण नालीमधून हे असं येत आहे इथून त्या मेन स्रोतमधून। अक्षरशः इथे वाफ देखील तोंडाला जबरदस्त लागत आहे। तर आपण जात आहोत उन्हवरे, दापोली तालुक्यातील आणि रत्नागिरी जिल्ह्यातील उन्हवरे या गावाला। खतरनाक असं तिकडे गरम पाण्याचा झरा आहे। पूर्ण तुम्ही जर अंडे टाकले त्याच्यामध्ये तर अंडे पूर्ण बॉईल होऊन निघतील, आणि जर राईस जरी टाकला तरी तो पूर्ण बॉईल होऊन निघेल, एवढं जबरदस्त गरम पाणी तिकडे। व्हिडिओमध्ये बनवून राहा, तुम्हाला दाखवतोच आम्ही पुढे काय खतरनाक ते। नमस्कार मित्रांनो, अमोलवाडी व्लॉग्समध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण जात आहोत उन्हवरे। कोकणातील रस्ते म्हटल्यावर खूप जबरदस्त रस्ते असतात, आणि इथला जो व्ह्यू आहे किंवा जो सीन किंवा तुम्ही नेचर म्हणाल तर जबरदस्त आहे ना। तर इथलं नेचर आहे, ह्याला सोडून तुम्ही जाऊ शकणार नाही, इतकं जबरदस्त ब्युटी आहे इथे। खूप सुंदरता आहे इथलची, रस्ते म्हणा किंवा इथला एरिया म्हणा किंवा ठिकाण काय असेल ते जबरदस्त खतरनाक मजा आहे तिकडे। निसर्गाच्या सानिध्यातली ही शांतता खरंच अमूल्य आहे, कारण आजकालच्या धावपळीच्या जगात असे दृश्य पाहणे म्हणजे एक सुखद अनुभव आहे। इथले रस्ते म्हणजे इतके जबरदस्त, खूप मस्त वाटतं इथे गाडी चालवायला पण। वातावरण देखील खूप सुंदर असतं, आणि इथली ब्युटी तर कोणी चॅलेंजच करू शकत नाही, इतकं जबरदस्त सुंदरता आहे इथे। मजा पण तेवढी येते गाडी चालवायला पण, आणि रिस्की पण आहे, पण माहिती असल्यावर काय। तुम्हाला नदीसारखं दिसतं, हे समुद्राचं बॅकवॉटर आहे। हे पूर्ण उन्हवरेला जाताना लागतं, आणि हे जे आहे हे पूर्ण एरियामध्ये इथे उन्हवरे पंगारी इथे पसरलेलं आहे ते पाणी पूर्ण डोंगराळ भागात। बघू शकतात गरम पाण्याचे कुंड उन्हवऱ्याचे, पोहोचून गेलेलो इथे दाखवतो तुम्हाला। हे इथे असे गरम पाण्याचे कुंड आहे, प्रकारे गरम पाण्याचे कुंड आहे इथे। ह्याच्यामध्ये आपण आंघोळ देखील करू शकतात। मेन कुंड आहे गरम पाण्याचा स्रोत उन्हवऱ्याचा, हे इथून ते पाणी निघतं, आणि हे असं पूर्ण वाहत वाहत हे पूर्ण आपलं बॅकवॉटरला जातं, समुद्राच्या बॅकवॉटरला जातं। इथून असं नालीतून पूर्ण त्यांनी तयार केलेले आहे, त्याच्यातून असं पूर्ण हे कुंड तयार केलेले आहे, त्याच्यामध्ये हे जात असतं। इथे विश्रांतीगृह पण दिलेलं आहे त्यांनी, कपडे वगैरे चेंज करायला, आंघोळ करून वगैरे त्याच्यासाठी पण सोय केलेली आहे। बघू शकतात खतरनाक आहे। हे काय असं आहे, त्याच्यामधून हे पाणी जात असतं कुंडामध्ये, अक्षरशः वाफ निघते ह्याच्यात, जर हात टाकला तर पूर्ण जळून जाईल, इतकं जबरदस्त गरम पाणी आहे इथे। खतरनाक गरम पाणी आहे, पूर्ण हे नालीमधून असं वाहून कुंडामध्ये जात असते। टायमाला आल्यामुळे अक्षरशः इथून पाण्यातून वाफा येते। आता हे हात लावायच्या पण लायकीचं नाही राहिलेले, आंघोळ तर दूरचीच बात आहे। सकाळी आलो असतो तर आम्हाला आंघोळ वगैरे करायला भेटलीच ती, कारण आता खूप ऊन पण पडत आहे, आणि पाण्यातून वाफा पण येते जबरदस्त असं पाणी, पूर्ण गरम पाणी आहे। पूर्ण नालीमधून हे असं येत आहे इथून त्या मेन स्रोतमधून। अक्षरशः इथे वाफ देखील तोंडाला जबरदस्त लागत आहे। तर इकडे आल्यानंतर असं खूप छान वाटतं। इकडे आंघोळ करायला सकाळमध्ये आलं पाहिजे, कारण खूप गरम पाणी असतं। आंघोळ वगैरे करायची असेल तर सकाळमध्ये यायचं, कारण भर दुपारी आलं तर इथे ऊनच असतं। तुम्ही जर सकाळमध्ये आले तर थोडं मस्त वाटेल, थंडाव्यामध्ये जर गरम पाणी मिळालं तर, कारण आंघोळ करायला पण मजा येईल। मग जवळपास हे दापोलीवरून 50 किलोमीटर असेल, 50 किलोमीटर असेल। उन्हवरे हे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आहे। गरम पाण्याचं कुंड मध्ये एंट्री करायच्या अगोदर बाहेर देखील एक कुंड आहे। हे स्त्रियांसाठी वेगळं स्नानगृह आहे गरम पाण्याचं, आणि इकडे पुरुषांसाठी वेगळं स्नानगृह आहे आंघोळ वगैरे करण्यासाठी, सगळी सोय केलेली आहे त्यांनी। इकडे त्यांनी टॉयलेटची पण आणि बाथरूमची पण दोघी सोय केलेली आहे, सगळ्या स्त्रियांसाठी पण आणि पुरुषांसाठी सगळ्यांना वेगवेगळी अशी सोय केलेली आहे। दिसत आहे ही नदी नाही तर हे बॅकवॉटर आहे, समुद्राचं हे बॅकवॉटर आहे। बॅकवॉटरला मासे देखील मारतात जाळ्यामध्ये।
तुम्हाला जर ब्लॉग्स आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.